नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. मुंबईतील शिवाजी पार्क येथे सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि नीट तसेच टीईटी पेपरफुटीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. लोकशाही पद्धतीने सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. राज्यभरात सुरू असलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने युवा सहभागी झाले होते. शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर सरकारने तातडीने लक्ष द्यावं, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी. बघूयात. मी सध्या शिवाजी पार्क चैत्यभूमीमध्ये आपण इथे पाहू शकता की ज्या प्रकारे जो पोलिसाचा बंदोबस्त आहे, एक कडक बंदोबस्त इथे करण्यात आलेला आहे. आणि आताच पोलिसांनी काही यंगस्टर्स मुलांनाही उचलून ताब्यात घेतलंय. कुठे ना कुठेतरी आंदोलन हे चिघळण्याच्या परिस्थितीत आहे. जे आंदोलन आहेत ते जे आपले केंद्रीय शिक्षा मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात आहे, पण कुठेतरी यंगस्टर्स जे आहेत मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. माझ्याबरोबर इथे पाहू शकता, माझ्या पाठीमागेही इथे पाहू शकता की अभिजित टिपकेंचा एक फोटो घेऊन इथे उभा आहे. जो बोलतोय की देशाच्या झेंड्याची बॅच लावला आहे आणि नाही पक्ष बोलणारा आमच्या पक्षाच्या बॅच लावला आहे. त्यांच्याशी जाणून घ्या. सर, आज तुम्ही हा बॅनर घेऊन उभे आहात, काय सांगाल? तुम्ही पहिल्याला भारत देशाचे व्हा. हे पक्ष वगैरे काही आपल्याला देत नाही. कुठलाही पक्ष येऊन दे, उद्या तेच करणार आहेत. पण आपल्याला डेमोक्रेसीची गरज आहे. जे आता हे भाजपवाले संपत चाललेत, दुसऱ्यांचे पक्ष फोडून स्वतःचा पक्ष मोठा करतायत. हे खूप चुकीचं आहे. आता ज्या नवीन पिढीला तुम्ही काय देणार आहात? हे देणार आहात का की तुम्ही दुसऱ्याचे पक्ष चोरून स्वतःचा पक्ष वाढवणे योग्य आहे का? पूर्ण ज्या प्रकारे जे यंगस्टर्स लोक आता आंदोलन करतायत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सॉरी, आता जे यंगस्टर्स लोक जे आंदोलन करतायत, काँग्रेस जनता पार्टी असेल किंवा सोनम वांगचुक असेल, त्याच्याबद्दल काय सांगाल? शिक्षणाचं महत्व आहे म्हणून करतोय. आमच्या जर पुढच्या भावी पिढीला जर आम्ही जर एज्युकेशन देत नसू, नुसतं मंदिर आणि मस्जिद करून आपल्याला काही चालणार नाही. हिंदू मुसलमान करून काही चालणार नाही. अजूनही काही यंगस्टर्स आपण त्यांच्याशी जाणून घ्या. मॅम, आप क्या कहना चाहेंगे? आज आप भी आए यहाँ पर. ये जो ये लोग कर रहे हैं बहुत गलत कर रहे हैं. हम पीसफुली प्रोटेस्ट करने आए हैं, जो हमारे डेमोक्रेटिक राइट है. तो हम चुपचाप यहाँ साइड पे बैठे हैं. दे आर ट्राइंग टू शो अस वायलेंस. दे आर ट्राइंग टू स्केयर अस विद देयर स्टिक्स. दे आर नॉट अलाउइंग अस एंट्री into a place. How is that? How are we living in a democracy? This is not no longer democracy. काफी आंदोलन काफी बढ़ते जा रहा है. जंतर मंतर में आपने देखा कि जबरदस्ती बहुत पुलिस होने के, यहाँ पर भी आप देख रहे काफी यंगस्टर्स को पुलिस उठा के लेके गई है. सर, बिल्कुल सही है ना. अगर हम अपने फ्यूचर, अपनी राइट्स के लिए नहीं लड़ेंगे तो हम किनको एक्सपेक्ट करेंगे, राइट? हम अपनी फ्यूचर को कैसे कॉम्प्रोमाइज कर सकते हैं? आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने यंगस्टर्स इथे सहभागी झाले आहेत. कुठे ना कुठेतरी हे जे आंदोलन आहे काँग्रेस जनता पार्टी असेल त्यांना मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो की सपोर्ट जो आहे यंगस्टर्स लोकांना मिळत आहे. आणि ते पाहू शकता की पोलिसांची जी जबरदस्ती आहे, कुठे ना कुठेतरी आजपासून जे आहे एक कलम लावण्यात आलेला आहे. त्यामुळे इथे एक आपण पाहू शकतो की 3 ऑगस्ट पर्यंत तो कलम आहे, जमावबंदीचा कलम आहे. त्यामुळे इथे पोलिसांनाही काही प्रमाणात स्ट्रिक्ट राहावं लागतंय. आणि इकडे आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने यंगस्टर्स असेल किंवा युवा पिढी असेल किंवा काही सिनियर सिटीजनही मोठ्या संख्येने उपस्थित हे आंदोलन आता ते पाहू शकतो की एक तीव्र रूप घेत आहे. ते ट्रॅफिकची समस्या बघायला आपण की मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक दिसत आहे. आणि कुठे ना कुठेतरी ह्या जे ट्रॅफिकमुळे पोलिसांचाही थोडासा ताण वाढलेला आहे. कॅमेरामॅन विजय चतुर्वेदी सह किरण जाधव, आवाज इंडिया.